श्री स्वामी समर्थ अशी स्वप्न बनवतात तुम्हाला करोडपती, पण चुकूनही ही स्वप्न कुणाला सांगू नका. स्वप्नांचं जग सुंदर असते. काही स्वप्न अशी असतात ती आपण कोणालाही सांगू नये. आपण उत्साहाच्या भरात इतरांनाही सांगून टाकतो. आज आपण अशाच 5 स्वप्नाबद्दल महत्त्वाची माहिती बघणार आहोत. ती कोणालाही सांगू नये, नाहीतर तुम्हाला फळाची प्राप्ती होणार नाही आणि तुमच्याकडे पैसा येण्याआधी स्वप्ने तुटून जातील. अशा स्वप्नांना नेहमी गुप्त ठेवा. ते स्वप्ने कोणती आहे ते बघूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. तुम्हाला जर वाटत असेल की माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये नेहमी वास करावा, तर हे 5 स्वप्ने कोणालाही सांगू नका. हे स्वप्न गुप्त ठेवा. तसेच अनेकांना या जगामध्ये वेगवेगळी स्वप्न पडत असतात. स्वप्न ही आपल्या वास्तविकतेशी जोडलेले असतात. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा होत असते त्या व्यक्तीला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ती स्वप्न कोणते आहेत व ते तुम्हाला धनवान बनवू शकतात. सगळ्यात महत्त्वाचे पहिले स्वप्न आहे ते म्हणजे स्वप्नामध्ये देवाला पाहणे. पण हे स्वप्न आपण गुप्त ठेवत नाही, तर अशा स्वप्नांना गुप्त ठेवा. शास्त्रानुसार अशी दिव्य शक्ती त्याच व्यक्ती समोर येतात ती देवाला प्रिय आहे. ज्याच मन प्रामाणिक आहे, जी व्यक्ती धनवान बनणार आहे. जर तुम्हालाही अशी स्वप्न पडली तर ते स्वप्न गुप्त ठेवा. कधीही असे स्वप्न कोणासोबत पण शेअर करू नका, सांगू नका. सांगितले तर याचा उलटा परिणाम होऊ शकतो. देवाला तुम्हाला खूप काही द्यायचे आहे, त्यामुळे त्याचा आदर करा. याशिवाय स्वप्नांमध्ये झाड, फुले असं काही दिसले तर समजून जा तुमच्या व्यापारी धंद्यामध्ये बढती होणार आहे. नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. तुमच्या घरामध्ये भरपूर सुख समृद्धी येणार आहे. अशी स्वप्न हे दर्शवतात की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि शुभ बातम्या तुमच्या कानावर पडणार आहे. असे स्वप्न तुम्हाला पडले तर ते गुप्त ठेवा. कोणाजवळही याची वाच्यता करू नका. पुढचे स्वप्न आहे वाहते पाणी. तुम्ही जर स्वप्नात वाहते पाणी बघितले तर समजा तुमच्या जीवनात सुख येणार आहे. असे स्वप्न ज्या व्यक्तींना पडते त्यांच्या पापांचा नाश होतो, त्यांना भरपूर धन मिळणार आहे, याचा हा संकेत आहे. हे स्वप्न कोणालाही सांगू नका. अशी स्वप्न गुप्त ठेवा. हे जे स्वप्न आहे ते खूप वेगळे आहे. या स्वप्नांमध्ये माता लक्ष्मी स्वप्नात येणे हे स्वप्न खूप कमी प्रमाणामध्ये पडतं. जर माता लक्ष्मी तुमच्या स्वप्नामध्ये आली तर दुसऱ्याला सांगू नका, कारण तुमचे वाईट दिवस संपून धनवान बनायचे दिवस येणार आहेत. परंतु लक्षात ठेवा, अशी स्वप्न कोणालाही सांगू नका. जर तुम्ही हे स्वप्न गुप्त ठेवले तरच तुम्हाला याचा लाभ होणार आहे. तुमच्या स्वप्नामध्ये जर तुमचे माता पिता तुम्हाला पाणी पाजताना दिसतील तर समजा तुम्ही आयुष्यात नक्की सफल होणार आहात. हे स्वप्न ईश्वर कृपेचे संकेत आहे. तसेच अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये यश प्राप्त करते. जर एखाद्या उंच डोंगरावरून पाणी पडत असताना तुम्ही ते पाणी पित असाल, असं स्वप्न जर पडलं तर तुम्ही विश्वास ठेवा की तुम्ही नक्कीच श्रीमंत बनणार आहात. तसेच हे स्वप्न कोणालाही सांगू नका. अशी स्वप्न पडल्यास असे स्वप्न कोणालाही सांगू नका, नाहीतर तुम्ही श्रीमंत होता
राहून जाल. श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.